महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय मकरंद क्रिकेट स्पोर्ट मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या आयोजकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, कारण त्या स्पर्धेचं आयोजन अशा पद्धतीने झालेलं आहे. तर खरोखर या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात ही उत्तम पाटील आणि त्यांचे सहकारी योगेश पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मुठवल यांच्या वतीनं चांगल्या प्रकारची 2026ची सुरुवात क्रिकेटची चांगल्या प्रकारची केलेली आहे. आणि आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व संघ आहेत त्या संघांना मी प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. कारण मित्रांनो, आपण खेळत असताना जवळजवळ 25 ते 30 संघ या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळत असतो, परंतु फायनलसाठी आपण एकच संघ निवडला जातो. कारण खेळत असताना हार जीत ही असतोच, कधी आपण जिंकतो कधी दुसरे जिंकतात, परंतु हारलो म्हणून आपण संपलो असं काही होत नाही. आपण पुढल्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं खेळ दाखवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि आताच मी सामना बघितला माझ्या गावचा जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा आणि चांगल्या प्रकारचे पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन काढले होते. 10 बॉलमध्ये 25 रन काढले होते, परंतु त्याच्यानंतर त्यांना त्या पिचवर टिकून राहता आला नाही. त्याच्यामुळं आज त्यांच्या हातून मॅच जरी गेलेली असली परंतु तुम्ही आजच हारले नाही, तर याच्या अगोदर बऱ्याचशा तुम्ही टुर्नामेंट जिंकलेले आहेत आणि आपण चांगल्या प्रकारचं खेळ प्रेक्षकांना दाखवलेलं आहे. तसंच कुक्ष संघाचं मी कौतुक करतो, कारण तो बलाढ्य हा चौधरपाडा संघ आपण या ठिकाणी पराजित करून आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि चांगल्या प्रकारचं खेळ उत्तम खेळ तुम्ही दाखवा, कारण आमचा या ठिकाणी क्रिकेटचं नियोजन करणारा त्यांचं नाव देखील उत्तम आहे आणि अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं टुर्नामेंट आपण या ठिकाणी पार कराल. नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. आमचे समालोचक काय नाव योगेश पाटील आमच्या दहीहंडीपासून ते आमच्या बरोबर जोडलेले आहेत आणि आपण सर्वांनी बघितलेलं त्यांचं समालोचन. गाववाल्यांची मॅच असली, त्यांच्या कुक्षाची मॅच होती, तरी देखील गाववाल्यांच्या बाजूने कधी बोलत नव्हते. प्रोत्साहन दोन्ही संघांना द्यायचे, का तर या ठिकाणी एक संघ हारणार आहे, एक संघ हरेल तेव्हा दुसऱ्या संघाशी आपण खेळणार आहोत. अशा पद्धतीचं आपल्या विभागामध्ये क्रिकेटचे चांगल्या प्रकारचे सामने भरवले जातात आणि या भागातून क्रिकेट खेळाडू चांगल्या प्रकारचे तयार होतात. त्याचा आम्हाला आनंद आहे आणि स्वार्थ अभिमान आहे. आपण चांगल्या प्रकारचं खेळाडू व्हा आणि कुठेतरी पुढच्या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खेळताना आम्हाला तुम्ही दिसले पाहिजेत. खाली नुसते बापगावच्या ग्राउंडवर चौधरपूरच्या ग्राउंडवर नाही खेळलो पाहिजे, आपण कुठेतरी पुढे गेलो पाहिजे अशी आपण दृष्टिकोन ठेवून खेळा. आमचे सर्व आयोजक या ठिकाणी मुठवल गावचे आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. असेच आपण टुर्नामेंट भरवत चाला आणि चांगल्या प्रकारचे खेळाडू तुमच्या माध्यमातून निर्माण होतील असं कामगिरी आपण करा अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कृष्ण वाकडे साहेब. आणि तुम्हाला सुद्धा आम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया आपण, सामना सुरू आहे आणि कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक ओटी कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगी सर. आणि दरम्यान गणेशजी बजागे यांचं शुभागमन. यावेळेला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फ्लिक केला आणि कॅस्ट ऑफ बलवंत दलवी कॅप्टन ऑफ टीम देवरुंग त्याच्याकडनं झाली चूक. झेल सुटलाय त्या ठिकाणी. मोरेश्वर सुतारला जीवनदान मिळतं आणि मोरेश्वर सुतारला जीवनदान देणं या मोठ्या मॅच मध्ये येणाऱ्या काळात महागात पडू शकतं. कॅप्टनचा झेल सोडला. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 डावा, 1 चौकार जरूर आला. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण नक्की म्हणूया. पहिला जो खेळाडू आहे जो धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला मयूर डायमंड डकचा शिकार आणि इथून 8 डावा पहिल्या षटकामध्ये अंडर 10. आणि माझ्या सोबतीनं आता कॉम्बॉक्स मध्ये चॉकलेट बॉय ओमकार शेट्टी सर जोडले जात आहेत. ओमकार सर, वेलकम. थँक्यू सो मच समीर. धावफलकावरती धावा, षटक संपलं, पहिलं रन झालेत, 8 विकेट गेलेली, 1 मोरेश्वर सुतारला जीवनदान. थोडंसं टेन्शनचं कारण या मॅचमध्ये बनवू शकतं. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं आकाशचं,
ज्या इकॉनॉमीसाठी, ज्या गेम चेंज करण्यासाठी त्याला ओळखलं जातं, तो विश्वास जपताना आपण आकाश पाटीलला पाहिलं. आता ओव्हर नंबर 2 सुरू होतीये. हरेश याला बॉलिंग ट्रॅक व पॉवर प्ले संपलाय. विजय केने बॉलिंग ट्रॅक वरती, थोडंसं करेक्शन करा, शे अपडेट रॉंग झाला. बॉल आता यात. आता स्विच हिटचा फटका प्रॉपरली कनेक्ट नाही झाला बॉल बॅटवर. एक सिंगल मिळते जो मोरेश्वर सुतार सलामीला येऊन मोठ्या मोठ्या धावा बनवण्यासाठी ओळखला जातो, त्याला काही काळ शांत ठेवलाय. कारण घरचं मैदान देवरुंग बाबगावसाठी हे क्रीडांगण नेहमीच सराव असेल किंवा क्रिकेट स्पर्धा असेल, ऑलवेज सर्वांसाठी हे उपलब्ध केलं जातं आणि एक वेगळी मजा येते राजेश शिव छत्रपती क्रीडांगणावरती. संदीप पाटील मुठवल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आणि हो, अगदी बरोबर आपण उल्लेख केलात, खूप सारा एन्जॉय ह्या क्रीडांगणावरती. कारण हे मैदान 4 ते 5 गावांसाठी घरचं क्रीडांगण आहे, होम ग्राउंड आहे. मग त्याच्यामध्ये देवरुंग आलाच आणि त्यांचा खेळ नेहमीच चांगला राहिला आहे या क्रीडांगणावर. अनेक महिने हेलिपॅडची चर्चा झाली, मात्र त्यानंतर खूप वेळ इथलं क्रिकेट थांबलं होतं. त्यानंतर पुन्हा नवा जोशात जी उभारी या क्रीडांगणाने घेतली ती लाजवाब. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट उचललाय आणि पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नानकर ब्रँडेड कडक षटकार. नानकरचा नाद करू नका, जरूर काय फटका खेळला अंकित दळवीनं. फार लवकर त्याला यावं लागलं, याचं कारण अगदी दुसऱ्याच बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये मयूर बाद झाला आणि तेथून आता अंकित दळवी मैदानात आल्यानंतर त्यानं त्याची प्रचिती दिली आहे. काय फटका, लाजवाब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि विजय नेहमी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण त्याला बघायचो, परंतु आज त्याच्या क्रमामध्ये बदल केला. सेकंड ओव्हरमध्ये त्याला आणलं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता थोडासा कमजोर दिसतोय पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये. फटका इतका बहारदार होता ना, विथ द टाइम, विथ द फ्लो, शॉट सिलेक्शन, बॉलला जिकडे पीक केलं, सगळं काही सुपर्ब होतं. धावफलकावरती 6ने पुढे जातात. अंकित दळवीच्या बॅटमधनं षटकार आला आणि ऐवा झेल. षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर तुमच्यासाठी एक गोल्डन त्या ठिकाणी चान्स. इथे कमबॅक सुपर्ब. आधी आपण म्हणालो ना नाद करती काय, तर आता फलंदाजाला गोलंदाजाला देखील सांगावं लागेल नाद करतो काय भावा, कमबॅक करावंच लागतंय. आकाशजी भामरे यांच्याकडनं 500, उत्तमदादा पाटील यांच्याकडनं 200, योगेशदादा पाटील यांच्याकडनं 200, सुधीरदादा पाटील यांच्याकडनं 100 आणि अजितदादा पाटील यांच्याकडनं 200, असं तब्बल 1200 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकाराच्या बाहेर झेल टिपला तर इथे मैदानाच्या आत आहे, झेल टिपला जाईल का? मिस जजमेंट, अगदी जज करता आला नाही तिकडे फोल्डरला. अशा कॅचेस ज्यावेळी मागे शॉर्ट थर्डमॅनला फाईन लेगला येतात त्यावेळी खरं तर जज करणं थोडंसं कठीण जातं. पाहू शकता स्विच हिट खेळायचं होतं, जिकडे हवा तिकडे मारू शकले असते. बॅटिंग साईड हा DRS घेण्यात आला आहे आणि अंपायरचा निर्णय या ठिकाणी काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. हा नो बॉल आहे, बीमर आहे ओव्हर द वेस्ट. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. फटका ज्यावेळी खेळले कमरेपेक्षा बॉल वरती होता, हाईट फॅक्टर तिकडे चेक करण्यात आला आणि नो बॉल घोषित करण्यात आला. आणि आता संधी मिळाली आहे 1+1 आणि त्या सोबतीनं नेक्स्ट बॉल फ्रीची फलंदाजी करताना मोरेश्वर सुतारला. थर्ड अंपायरला रिक्वेस्ट आहे आपण वरती जेऊन थांबा सर, तुमच्यासाठी इकडे चेअर आहे. आपल्याकडे आता 1-1 मिनिटं इम्पॉर्टंट आपल्यासाठी. ऑन साईडला बॉल डीप मध्ये चाललाय, फ्री हिट होता, फारसा फायदा उचलू शकले नाही आहेत. मड विकेटला फील्ड केला जाईल, तो मध्ये एक सिंगल कंप्लीट होती आहे. काय म्हणशील समीरजी, सुरुवात मैदानावरती झाली आहे. धावफलकावरती धावा आपण पाहताय, सध्या स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 18 आणि विकेट गेलेली आतापर्यंत एक. एक्सलंट स्टार्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टार्ट. कारण मोठ्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग होणं थोडंसं कठीण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला एक मोठं टार्गेट तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या समोर द्याल ना, त्यावेळेला आपोआप त्या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण कराल. आणि जरूर स्वर्गीय सावळाराम रणवी जो प्रेक्षक स्टँड आहे तिथे बरोबर अवधूत चाराडकर यांचा जो फ्लेक्स आहे, बॅनर आहे, त्या बॅनरला जर चौकारा रूपी मिड ऑफ चर्चा करत होतो बक्षिसाची, परंतु तिथे मिळाली एक मोठी विकेट, प्राइज विकेट क्लेम करत असताना विजय केने कमबॅक करतोय. अवधूत चाराडकर यांचा जो बॅनर आहे त्या बॅनर चौकारा स्वरूपी जर बॉल हिट झाला तर 500 रुपये आणि षटकारा स्वरूपी हिट झाला तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. बक्षिसांमध्ये वाढ आता डेफिनेटली होणार आहे आणि वाढ होत चाललेली आहे. धावसंख्या फलकावरती 18 धावा 18 आणि अंकित दळवी त्या ठिकाणी बाद होतोय. मयूर बाद झाला, अंकित बाद झाला आणि आता संकेत
हे दळवी ब्रदर्स नांदकर गावासाठी अनेक वर्षांपासून या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून सेवा देत आहेत आणि अनेक अशा मॅचेस आहेत की ज्या संकटातून बाहेर काढल्यात. परंतु इथून आता सुतारला साथ देणार का संकेत? सगळ्यात महत्वाचं सुतारला साथ देणं नानकरला गरजेचं आहे. सध्या त्याची बॅट थोडी स्लो चालली आहे, कारण आतापर्यंत आपण मोरेश्वर सुतारची बॅटिंग पाहिली. एक चौकार जरूर मारला, 4 सिंगल आहेत, 1 डबल, 2 डॉट तो खेळला आणि धावफलकावरती महत्वाचं काय तो विकेटवरती अजूनही उभा आहे आणि मोरेश्वर सुतार एका ओव्हरमध्ये गेम टर्न करूच शकतो हे माहिती आहे नानकरला. मग इथे मैदान जय जोटिंग देवरुंगचं घरचं आहे आणि घरच्या मैदानावरती आता फलंदाज विरुद्ध जरी आपल्या सोबत क्लायमेट कंडिशन्स काही असल्या लढायला नानकर तयार आहे हे सांगत असताना संकेत दळवीनं मारलाय मिड विकेटच्या बाहेर एक धमाकेदार षटकार. बाजूला मोर्या मिसळ तिथली तरी जितकी तिखट आहे ना तितका सडक पे कडक 6 या ठिकाणी मारलाय बॅटिंग करताना संकेत दळवीनं आणि या 6नं स्कोर फ्लाय झाला. टीमची टोटल आहे 24. बरोबर 2 षटकांचा जर विचार केला 11 मिनिटं तुम्ही वापरली आहे. टीम जय जोटिंग देवरुंग 4 मिनिटांमध्ये हे षटक एनी मुवमेंट एनी कॉस्ट एनी हॅव तुम्हाला टाकायचं आहे. जर 4 मिनिटात षटक नाही झालं अंतिम षटक ज्यावेळी सुरू होईल 38 सर्कलमध्ये बाउंड्री लाईन वरती जे 5 आहेत त्यातून एक फील्ड तुम्हाला आतमध्ये सेट करावा लागेल. लक्षात घ्या 5 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता आणि 15 मिनिटं म्हणजे 20 पर्यंत तुम्हाला ओव्हर फिनिश करायची. इकडे छोट्या छोट्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या तुम्हाला आता वाचवायच्या आहेत. तिकडे वेळ जो अगदी एक्स्ट्रा तुम्ही आता घालवताय 1-2 सेकंद देखील तुम्हाला नंतर महागडी पडू शकतात. त्यामुळे 4 मिनिटांमध्ये ओव्हर फिनिश होणं त्यासाठी स्टार्ट करणं खरं तर गरजेचं आहे. अजूनही षटकाला सुरुवात केली जात नाहीये. आकाश पुन्हा एकदा सांगतो थोडं फास्ट खेळा. 4 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस. आता एक डीप मध्ये पॉइंट सेट केलाय. कव्हर्सला आत घेतलाय. लॉंग ऑफ होता त्याला एक्स्ट्रा कव्हरला चालवलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला आलाय. डीप मध्ये लॉंग ऑन मिड विकेट. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ललेश दुसऱ्या दिवसाचा सुपरस्टार. ललेशनं टाकला पहिला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती खर्च केली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 25 धावा गुणतालिकेवरती लागलेत. ट्रॉफीज इतक्या सुंदर आहेत प्रत्येकाला वाटेल की आज जिंकायचंच आहे विजेतेपदाचं टायटल. इथे फटका चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरनं काढला बॉल. लॉंग ऑनला आकाश बॉलवरती पोहोचू शकला नाहीये आणि ओव्हर द मिड ऑफ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आणि मनपूर्वक आम्ही मुठवळकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. बाबगाव देवरुंग देवरुंग पाडा या सगळ्या तिन्ही ग्रामस्थांचं ज्यांनी एक क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि गावातील कुणीही तिन्ही गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी असतील तर या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत झेल सोपा होता तो सोडलाय. आज हातामध्ये बॅट आणि खिशामध्ये नशिबाची पुडी सोबत घेऊन आलाय मोरेश्वर सुतार. हे दुसरं जीवनदान सुतारला मिळालंय आणि धावफलक 1 ने पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 30 धावा. सोपा झेल सुटलाय. पाहूया त्याची किंमत मैदानावरती किती मोजावी लागेल. 30 लॉस ऑफ 2. 30 ला 2 बाद. यानंतर सेकंड सेमीफायनल. टॉस साठी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. आजच्या दिवसाचा धमाकेदार खेळ ज्या टीमनं दाखवला धनेश 11 कुकसे आणि त्यांच्या विरुद्ध खेळ RD11 किरवली. दोन्ही टीम कॅप्टन हा ऑफिशियल कॉल. सेकंड सेमीफायनल यानंतर सुरू होतीये. इनिंग ब्रेक मध्ये केला जातोय कंपल्सरी टॉस. धावफलकावरती पुढे जाल. मिसफिल्डचा ग्राफ आहे ना तो जय जोटिंग देवरुंगला थोडासा कमी करावा लागेल. काल देखील एका स्पर्धेमध्ये जय जोटिंग देवरुंग आय थिंक सुपर 4 मध्ये इंटर झाली होती. तिकडे आज क्रिकेट कदाचित थोडंसं सोडलं असं म्हणून किंवा दुसरी टीम गेली आहे. ओके चला काही हरकत नाही. हे होतं ज्यावेळी तुमच्या गावामध्ये क्रिकेटर्स जास्त असतात. हो फटका लाजवाब. चक्का नाही अठ्ठा नाही 10 आहे. बॉल चाललाय सरळ सडकेवरती अगदी त्या बाजूला पोहोचलाय
आणि हा बॉल परत येईल का तो प्रश्न आहे. बट धावफलकावरती षटकार लिहिला जाईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. काय म्हणशील समीरची बॅटिंग करतोय संकेत दळवी. नेहमीच संकट मोचक ठरलाय आणि मी अगोदर ज्या वेळेला फलंदाजी करण्यासाठी आला ना त्याच वेळेला उल्लेख केला की हे दलवी ब्रदर्स आणि संकेत विशेषतः एक ग्रेट फिनिशर आहे आणि आज या अंतिम ओव्हर्समध्ये चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने राहिलाय. हा दुसरा सिक्सर आणि लांब लचक, मला वाटतं की या स्पर्धेतील लॉंगेस्ट सिक्सर असावा. एवढा लांब पल्ल्याचा षटकार बघायला मिळाला आणि धावफलक वेगाने पुढे 38 वर आता जाऊन पोहोचलाय. आज संघामध्ये मला वाटतं अक्षय थेटे नाहीये आणि त्याच्यामुळे आता त्यांना माहिती की गोलंदाजीमध्ये अक्षय थेटे एक ती ताकद आपली कमी झाली आहे. त्याच्यामुळे इथून आता फलंदाजांना काय आहे ते करावं लागेल. मोठ्या धावा त्याला जोडाव्या लागतील. नो डाऊट ॲट ऑल अक्षय थेटे एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. त्याची कमतरता नानकरच्या क्रिकेटला कधी कुणी भरून देऊ शकत नाही. इथे फटका हा देखील चांगला आहे. बट क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण झालं यावेळी. 3 धावा नक्की वाचवलेत. या मॅच मधला किंवा टुर्नामेंट मधला नाही, आपण असं देखील म्हणू शकतो समीर, मागचा जो षटकार होता ना या मैदानावरती आजवर खेळलेला लॉंगेस्ट सिक्स मध्ये कदाचित त्याची 1, 2 किंवा 3 मध्ये नक्कीच वर्णी लागेल यात शंका नाही आहे. आणि तोच ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. रोडवरती पडला जाऊन बॉल डायरेक्ट जवळजवळ धावफलकावरती झालाय. 39 महागडं राहिलं ललेश षटक. 15 आलेत. मोरेश्वर सुतार एक्स्ट्रा कव्हरला, माहिती आहे गॅप मोठा, लॉंग ऑफ तिकडे पोहोचलाय. मॅचला ना कंट्रोल केलाय मोरेश्वर सुतारनं. त्याचं स्ट्राईक रेट जरी जास्त मोठं नाही आहे, जिथे गरज आहे तिथे त्यानं चौकार मारलेत. जिथे माहिती आहे संकेत दळवी आक्रमण करतोय तिकडे त्यानं स्ट्राईक रोटेशन केलंय, धावफलक हलतं ठेवलंय. आणि ही मोरेश्वर सुतारची ओळख आहे की तो मॅच विनर प्लेअर आहे. आणि ज्यावेळी असे प्लेयर्स तुमच्या टीममध्ये असतात, प्रतिस्पर्धी टीमला कमबॅक करणं कठीण जातं. हा मागचा षटकार तुम्ही पाहू शकाल, खडे स्टँड अँड डिलिव्हर. आपल्या मनगटात जितकी ताकद आहे तितकी झोकावली होती आणि खूप लांबच लांब हा षटकार मारला होता. संकेत दळवी जो खेळतो वैयक्तिक 4 बॉल 15, 3 षटकं संपली आहेत, 41 झालेत. स्कोरर आम्हाला टाइम अलर्ट या ठिकाणी दाखवतात. पहिला बॉल पडला होता तो म्हणजे 4 वाजून 5 मिनिटांनी. आता वेळ झाली आहे 22. 2 मिनिटं तुम्ही लेट आहात अंपास, त्याची काळजी घ्या. फक्त 4 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. इथनं नियमावली प्रत्येकासाठी सारखी आहे, त्यामुळे एका ओव्हरसाठी 5 मिनिटं मी तुम्हाला देतोय. बॉल परत यायला किंवा न्यू बॅटर्स मैदानावरती यायला थोडासा वेळ जातो. चला गेम कंटिन्यू करा. 4 फिल्डर सेट करायचे आहेत. बलवन लक्ष असू द्या गोष्टीकडे. बॉल तयार होतील बॉलिंग मार्कवर. धावफलकावरती धावा 3 ओव्हरमध्ये झालेत आतापर्यंत. आपण पाहता 41. खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या यूट्यूबला आहे ना सर्व्हर डाऊन आहे. मागच्या 2 दिवसापासून येते 3 ते 4 दिवस हे इश्यू तुम्हाला यूट्यूबवरती अनेक कंटेंट क्रिएटर्ससाठी म्हणा, ब्रॉडकास्टिंग करणाऱ्या टीमसाठी म्हणा, सगळे फेस करतात. बट तरी देखील आज कुठेही बफरिंग न होता अप्रतिम टेलिकास्ट केलं ग्रामीण टेनिस क्रिकेटनं. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. बॉल चालला डीपमध्ये लॉंग लेगला. स्क्वेअर लेगवरनं फोल्डर्स तिकडे चेंडूवरती पोहोचतील. 2 धावा आरामात पूर्ण झाल्यात. खूप चांगला धावतोय रनिंग बिटवीन द विकेट संकेत दळवी आणि त्याला साथ देतोय मोरेश्वर सुतार. धावफलक धावून अगदी पाहिलं ना 43 वरती पोहोचलाय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि जर 50 बनल्या ना समीर तर नक्कीच एक मोठं लक्ष असेल टीम आई गावदेवी नानकरसाठी. का म्हणशील? नाही आता लक्ष तर तेच असेल कारण इनिशियल ओव्हरमध्ये ज्या वेळेला तुमचा चांगला स्टार्ट मिळतो त्यावेळेला डेफिनेटली ते लक्ष तुम्ही डोळ्यासमोर ठेवता. यावेळेला ऑन साईडला खेचलाय, थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता आणि ताकद इतकी भन्नाट होती या फटक्या मागे. संकेतच्या बॅटमधून येतोय हा 3रा सिक्सर. ग्रेट हिट. का बॅटिंग करतोय संकेत दळवी. ऍक्शन रिप्ले या फटक्याचा तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. गोलंदाज अभय, त्याला आहे भय संकेत दळवीचं. टाकला हा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अर्ध्या विकेटवरती असे टाकत राहिला तर संकेत दळवीची बॅट इतकंच म्हणेल तू डाल डाल मग पात पात. कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात, घे भरारी झोकात. नाद मैदानावरती या फलंदाजीचा.
संकेत दळवी पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं, ऑन साईडला चालला बॉल मिड विकेटला, एक सिंगल ऍड केली जाईल. सेकंडचा कॉल, मॉरिशस सुतार नकार करतोय. डेंजर एंडला जायचं होतं संकेतला, मॉरिशस तिकडे थांबले, पुढे धोका माहिती दोन्ही बॅटर्सला. सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे आणि सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. टीम आई गावदेवी नानकर. मजा आला आता मॅचला. ज्या रन्स देवरुंग समोर यायला पाहिजे होत्या ना त्या उभ्या झाल्यात. पहिल्या दिवशी नानकर आली, दुसऱ्या दिवशी देवरुंग आली, 55 बनले. मी इतकंच म्हणालो की देवरुंगला घरच्या मैदानावरती हरवायचं आहे ना तर त्यांच्या समोर 55 ते 60 बनायला पाहिजे. तिथे टार्गेट 55चं होतं. 12 बॉल 32ची मॅच, 5 विकेट गेल्यानंतर ललेशनं जो सामना संपवला ना, आणि पुन्हा एकदा जय जोटिंग देवरुंगनं इतकंच सांगितलं, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात, भारताला भारतात, इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि देवरुंगला बापगाव आणि देवरुंगच्या छत्रपती क्रीडांगणावरती हरवणं ऑलवेज चॅलेंज अ बॉस. ते नानकर आज स्वीकारेल का? 51 अजून रन्स ऍड होतील, त्यामध्ये एक सिंगल. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 52 धावा धावफलकावरती. सेकंडचा कॉल थोडासा लेझी राहिला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा उचललाय का? क्लोज अ कॉल. अंपायर्सकडे अपील आणि अंपायर सांगत असताना नॉट आउट. रन्स मिळालात त्या ठिकाणी 2. अपील हलकंसं जरूर त्या ठिकाणी झालं होतं रनआउटसाठी. धावफलक 2 ने पुढे जातं. 53 जे टार्गेट देवरुंग समोर उभं राहायला हवं होतं ते झालंय. बॅटिंग ही ताकद आहे टीम जय जोटिंग देवरुंगची. चला पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. या स्पर्धेमध्ये ॲज अ लीड कॉमेंटेटर म्हणून ज्यानं अतिशय चांगला रोल प्ले केलाय आणि आमने लोणारचं क्रिकेट म्हटलं ना की समालोचन क्षेत्रातील वन साइड बादशाह आपल्या सोबत आहे योगेश दादा. पण आपण टॉससाठी वळतोय समीर ठाकरेकडे. सेमीफायनल नंबर 2 येते आणि इट्स ओव्हर टू यू. स्वर्गीय मकरंद ट्रॉफी टॉस बॉक्स. समीर ठाकरे इज देअर. आदरणीय गणेश बजागे किरवलीचे समाजसेवक, आणि त्यांना विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचंय. मुटवलचे संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जरूर दोन्ही मान्यवरांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. योगेश पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सेमीफायनल नंबर 2 आणि दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय. RD 11 किरोलीच्या विरोधात धनेश 11 कुकसे, आणि कॉलिंग असेल धनेश 11 कुकसे संघ कर्णधार कॉल करतोय. जय भोले ग्रुप असा कॉल होता आणि जय भोले ग्रुप तेच आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकला धनेश 11 कुकसेनं. चला हा सेमीफायनलचा सामना देखील 4 षटकांचा असेल. आतिशसोबत आपण चर्चा करणार आहोत. 4 षटकांचा सामना आहे. सेमीफायनल ची लढत आहे आणि कसं वाटतंय मागच्या सामन्यामध्ये जय हनुमानचा उधरपाडा संघाला परास्त केला आणि सेमीफायनल पर्यंत प्रवेश केला. कसं वातावरण आहे संघामध्ये? संघामध्ये फुल कॉन्फिडन्स आलेला आहे. पण मी एवढं सांगतो की फुल ओव्हर नका करू. कॉन्फिडन्स पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना, काय निर्णय घेशील? फिल्डिंगच करू आम्ही. काय सांगशील या मागचं गेम प्लॅन? कारण मोठ्या मॅचेसमध्ये रन चेझिंग करणं थोडं डिफिकल्ट असतं, परंतु हा धाडसी निर्णय तू स्वीकारला फिल्डिंग करण्याचा. तुझ्या गोलंदाजांवर विश्वास आहे की तुझ्या बॅटिंग रन चेझिंगवर विश्वास आहे? जास्तीत जास्त गोलंदाजीवर विश्वास आहे. कारण की आम्ही गोलंदाजी अशी नंतरचे 2 आहेत. कारण की आमचा ट्रम्प कट क्रिश पाटील आहे. तो त्याच्याजवळ बॉल दिला का आम्हाला 100% त्याच्याकडून अपेक्षा असतात आणि तो आमच्या अपेक्षांना खाली जाऊन देत नाही. आतिश, शेवटचा प्रश्न. या क्रीडांगणावरती एक स्पर्धा जिंकली आणि आता असे म्हणूया की काही असे क्रिकेटर्स आहेत की ज्यांच्यासाठी काही मैदानं लकी आहेत. फक्त रोहित शर्माचं नाव घेऊया की ईडन गार्डनवर जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा मोठ्या इनिंग्स याच्या आपण बघतो. तसं तर नाही आहे ना की कुकसे जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती येते फायनल खेळण्याची सवय? तसंच काहीतरी म्हटलं तरी चालेल. कारण की हा ग्राउंड आमच्यासाठी खूप लकी आहे आणि रोहित शर्मा खूप मोठा प्लेअर आहे. आमच्यामध्ये तसं काय नाही. प्रत्येक मॅचमध्ये नवीन मॅच विनर आहे. तूच बघत असशील की पहिल्या मॅचमध्ये विनीत, नंतर मानस, नंतर क्रिश पाटील. मागच्या वेळेस फायनल मारलेली ना त्यावेळेस पण तसंच होतं की नवीन नवीन विनर आहे ना. आमच्या धनेश 11 टीममध्ये पहिलेपासून जरी फायनल मारो, रनरअप राहो, कोणी असं सिरीज मॅन वगैरे कोणीच नाही. आमच्या टीम स्पिरिटमध्ये आम्ही खेळत असतो प्रत्येक वेळेस. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. आता भरपूर सगळंच काही तो बोलून गेला.
तुझ्यासाठी प्रश्न असेल की कसं वातावरण होतं गावामध्ये काल. बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा होती की असोसिएशनमध्ये एखादं चषक जिंकावं आणि या वर्षामध्ये 12व्या स्पर्धेमध्ये अखेर तुम्ही त्या चषकापर्यंत पोहोचलेलात. हो नक्की गावामध्ये खूप आनंद होता आणि आता फायनल मारायचा प्रयत्न करू आम्ही. राकेश दिगाडकर यांचं स्वप्न होतं. खरं तर या वर्षामध्ये राकेश दिगाडकर भन्नाट फॉर्मात देखील आहेत, स्वतः भरपूर मेहनत घेत आहेत, परंतु त्यांची अपेक्षा त्याचे साथीदार पूर्ण करत नव्हते. काल गोरख चांगला खेळला आणि राकेशची रिॲक्शन काय होती एक्झॅक्ट तुम्ही जिंकल्यानंतर? त्याचं काय नाही, त्याला फक्त एकच गोरख चालला पाहिजे बस. गोरख चालला म्हणजे मॅच आपली. क्या बात आहे, म्हणजे गोरख चाललाय आता, म्हणजे फायनल आपलीच. नक्कीच. चला तर सामना आपण सुरू करूया आणि कॉम्बॉक्समध्ये योगी पाटील सर तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. मॅचची होतीये सुरुवात, यानंतर कुकसे इन ऍक्शन आहे. त्याला या मॅच मध्ये आपण आवाज ऐकून घेऊ. योगेशदा पाटील यांना ऐकूयात. या मॅचच्या पूर्ण सत्रामध्ये 4 वाजून मिनिटं झाली आहेत. 30-15 मिनिटात 3 षटकं व्हायला पाहिजेत. पहिला बॉल हवेत. डाऊन दी बॉल फील्ड, कॅच टिपली आहे आणि जी सुरुवात अक्षय कोळीने केली आहे ती लाजवाब आहे आणि कॅप्टनची मिळाली विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. निश्चितपणे पाहू शकाल उत्तम शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा जी आपण अनुभवली, येणाऱ्या 4 दिवसांमध्ये भरपूर ही स्पर्धा आपण एन्जॉयमेंट केली आणि पाहू शकाल सेमीफायनल क्रमांक 2 जो आपण टॉस इथे मात्र संपन्न केलाय तो सामना जरूर थोड्या वेळामध्ये सुरू होईल. परंतु या ठिकाणी 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी अक्षय कोहलीनं आपल्या संघाला मात्र मोठी विकेट प्राप्त करून दिली. बलवंत दलवीला मात्र तिथे झेलबादच्या स्वरूपात बाद केला. तो काय झेल पकडलाय पाठमोरा जात असताना राकेश गारे चेंडूच्या खाली पोहोचला आणि कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये. विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं लक्ष असू द्या, कारण यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही मात्र खेळवायचे आहेत आणि टायमर ऑन आहे. 4 वाजून 30 मिनिटांनी पहिला तुम्ही चेंडू डिलिव्हर केलेला आहे, म्हणजे तुम्हाला पहिली जे 3 षटकं आहेत 4 वाजून 45 मिनिटांपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अक्षय पुन्हा एकदा मार्ग विकेट मारा करतोय. हाही फटका हवेत केलाय परंतु सेफ लँडिंग होणार, कारण साहिल आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे चेंडू मात्र लँडिंग झालाय. डी पूर्ण क्षेत्रशी धरून पोहोचले गेले, परंतु सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण केल्या. हरीश पाटील आणि विजय केणे सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर आई गावदेवीसपूर नानकर संघाच्या नावावरती राहिला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहिला जय झोटिंग देवरू संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि आज या दोघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना सध्या आपण अनुभवतोय. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. मग देवरुंग की नानकर की देवरुंग थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. ओ कबड्डी तो करून फटका चांगला पाहायला मिळतो. रेस सुरू आहे चेंडू आणि अंकित दलवीमध्ये आणि अखेरच्या क्षणाला चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलाय. पुन्हा दुहेरी धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 3 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. मोठे फटके येत असतील तर तुम्हाला या पद्धतीने धाबा जोडावा लागतील. स्ट्राईक रोटेशन तुम्हाला करावं लागेल आणि तो प्रयत्न सध्या हरीश पाटील करत असताना 5 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष पाहिलं तर खूप मोठं आहे. 54 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगानं पॉवरप्लेचं षटक फार महत्त्वपूर्ण राहणार आहे टीम जय झोटिंग देवरुंग संघासाठी. आणि पहा आज आपण या स्पर्धेला निरोप देऊ आणि उद्या मात्र जय झोटिंग देवरुंग संघाची स्पर्धा याच ठिकाणी सुरू होणार आहे आणि ती स्पर्धा असेल ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 3 दिवसांचा तो सोहळा देवरुंगकरांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल सामना करील विजय केने. हो चांगला चेंडू लाऊड अपील कॉर्ड बेंच आणि फलंदाज विजय केने सलग धाग्याच्या दिशेनं. चेंडूला उचली मिळाली आणि तदनंतर पाहू शकाल हलकासा स्पर्श मात्र तिथे मात्र चेंडूचा बॅटला होताना पाहायला मिळाला. म्हणजे आपण म्हणू शकतो की चेंडूनं बॅटला किस केली आणि सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हो मी काय बोलशील एक्झॅक्टली जी सुरुवात अक्षय कोहलीनं आतापर्यंत दिलेला आहे टीम नानकरला?
एक ड्रीम स्टार्ट असतो कोणत्याही बॉलरसाठी. ज्यावेळी तुम्ही रन टार्गेट 54चं सेट केलंय आणि मध्ये येऊन 2 विकेट्स काढणं, इकॉनॉमी रन्स खर्च करणं आणि विकेट्स देखील कोणाच्या, दोन्ही ओपनर्स बलवंत आणि विजय त्या दोन्ही फलंदाजांना बाद करून आहे ना सांगोड्याला जायला डायरेक्ट मोकळं करून टाकलंय अक्षय कोहलीनं. बट अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण मैदानावरती हरेश त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅकवरती हनुमान आलाय आणि हा हनुमान तोच ज्यानं काही क्षणात आहे ना अनेक गोलंदाजांची स्वप्न आजवर उद्ध्वस्त केली आहेत. त्याच्यासाठी ही मॅच आहे ना फक्त 6 षटकार त्याला एकट्याला मारायच्यात, मारू शकतो. आणि इथे अपील 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 ओ इथे आउट आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळते टीम आई गावदेवी नानकरला. आणि आता मेगा फायनल खेळण्याची स्वप्न इथनं पाहू शकतीये टीम नानकर. कार्य करतोय आणि ही तिसरी सफलता मात्र प्राप्त केली. थोडंसं स्पीडअप करायचं आहे विनंती असेल टीम गावदेवी नानकर संघाला की लक्ष सुद्धा एखादा विकेट आला किंवा एखादा मोठा फटका तर आपण साथीदार एकत्र येऊ नका, जेणेकरून जास्त वेळ इथे खर्च होणार नाही. आज नानकर संघाच्या माध्यमातून दर्शन जाधव हे सुद्धा मात्र इन ॲक्शनमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर भावेश वजे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. क्या बात आहे. सुपरचा बॉल फुलटॉस टर्न केला ऑन साईडला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी शुभम आहे अर्थात सोनू. चांगलं फिल्डिंग करतोय, चांगली फेक त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी अक्षय कोहलीचा मारा आपण पाहिला. इकॉनॉमिकल षटक टिचून मारा या ठिकाणी तिखट मारा आपण बोलू शकतो. या पॉवर प्लेमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिले आणि तिन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले. बलवंत दलवी, विजय केने आणि हनुमान केने. चला पंच वॉर्न करतायत नानकर संघाला की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण आता ही वेल मीटिंग करण्याची नाही तर ही वेल लढण्याची आहे. यानंतर दुसरा सेमीफायनल सामना धनेश 11 कुकसे विपक्ष RD 11 किरवली. दोन्ही संघ सज्ज आहेत, परंतु हा सामना जिंकेल कोण, फायनलमध्ये एंट्री घेणार कोण. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपण पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुसरं षटक शुभम आलाय, शुभम उर्फ सोनू आणि नेहमीच्या गोलंदाजावरती नानकेकरांचा भरोसा असतो आणि तो भरोसा तो मात्र जिंकत असतो असा हा खेळाडू. चांगला नियोजन. तब्बल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 24 संघांना 32 संघांना स्पर्धेमध्ये संधी दिली गेली होती. प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये आपण 8-8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवले गेले. नियोजन चांगल्या प्रमाणे पाहिला मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं. हो पाहू शकला या ठिकाणी पहिला चेंडू हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती ललेश पाटीलला मात्र बीट केला आणि या ललेश पाटील मुळेच हा संघ आजवर इथपर्यंत पोहोचला. जे जोटिंग धरून संघ, परंतु क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर तुम्ही एका खेळाडूवरती अवलंबून राहू शकत नाही आहे. ज्यावेळी तुमचा सांघिक खेळ होणार त्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला पराभूत करू शकता आणि तो सांघिक खेळ आता मात्र इथून हरेश पाटील आणि ललेश पाटीलला मात्र साकारावा लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही आकाश पाटीलचं येणं बाकी आहे. बॅटिंग पाहिली तर अजूनही खोलवर आहे, परंतु त्या दर्जाचा त्या क्वालिटीचा क्रिकेट तुम्हाला इथे मात्र खेळ साकारावा लागेल. शुभम पुन्हा अर्ध विकेट मारा करतोय. उचली घेणारा चेंडू करायचं होतं, परंतु पाहू शकाल पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं. 1 for the ओव्हरचा मात्र या ठिकाणी इशारा दिलाय. म्हणजे जो एक बाउन्सर होता शुभमकडे तो मात्र बाउन्सर तरी बाहेर काढलाय. अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. चांगला चेंडू टर्न केलाय. पाहू शकाल स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पाहू शकाल चेंडूवरती वेगाने झेपावतोय आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे मात्र पूर्ण केले गेले. परंतु इथून सिंगल डबलने आता काही सिद्ध होणार नाहीये हे मात्र देवरुख सगळं सुद्धा माहिती आहे आणि आता एक खेळाडू तर मात्र सांगोड्याच्या स्पर्धेकडे वाटचाल करतायत. आकाश तर बॅटिंगला देखील आला नाही, त्याआधीच आकाश, हनुमान, बलवंत निघालेत. त्यांना माहिती आहे इकडे जर थोडं अपयश तर तिकडे ते भरून काढू, ट्रॉफी मायने रखती आहे. बेस्ट ऑफ लक हनुमान दादा, खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. झाला आणि धावफलक 4 ने पुढे जातं.
टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये 8 धावा. 4 12 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही मात्र विजयासाठी इथून 42 धाव्यांची आवश्यकता असताना लक्ष आता मात्र इथून फार दूर चालला जय झोटिंग देवरुंग संघाच्या अनुषंगानं. ओहो, दूरवरून हाताळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा मात्र पाहायला मिळतो या ठिकाणी. एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली. क्रिकेटचा खेळ आहे, पाहू शकाल कधी आपण पाहतो की वार आणि प्लेटवर या गोष्टी होत असतात. परंतु इथे ललिश पाटील आणि हरेश पाटील आता मात्र आपल्या संघाला वापसी करून देणार का? हो, मॅचची काढा. विकेट किपर सुतार चेंडूच्या खाली अजून एक झेल पकडलाय आणि ललिश पाटील झेलबाच्या स्वरूपात मात्र पाहू शकाल बाजून माघारी परततोय. थोडंसं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॉडी लँग्वेज आता मात्र या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळत आहे. आणि विनंती असेल 7 स्टार मेंबर ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे, खास करून क्रीडांगणासाठी अपार मेहनत करणारे सन्माननीय बाळरामजी मेहेर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण तुमची जागा आमच्या हृदयात आहे, तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. या तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभम पुन्हा एकदा न्यू बॅटर समीर आलाय, फटका हवेत, पुन्हा राकेश गारे चेंडू खाली. 1 2 3 4 चौथ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज समीर केने आता मात्र या ठिकाणी बाधून माघारी परततोय. थँक्यू डीजे आयोजन दादा उत्तम पाटील साहेबांचं. आणि काय सुंदर या स्पर्धेचं आयोजन पाहिलं आपण. कुठल्याही बाबतीत मात्र या स्पर्धेमध्ये कुठल्याही क्षणाला मात्र कुठल्याही गोष्टीची कमतरता भासली नाहीये. एवढं देखणं नियोजन. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 न्यू बॅटर भावेश आलाय हरीश पाटीलच्या सोबतीला. आणि मी नेहमीच सांगतो की तुम्ही कधी आपल्या क्षेत्रामध्ये क्षेत्र कुठला असू द्या, एका दगडावरती पाय ठेवणं फार योग्य असतं. ओमी, तुझं काय मत आहे? कारण सांगोला जायचं की इथे नानकर सोबत संघर्ष करायचा, त्यामध्ये विचारात वेळ निघून गेलाय आणि त्या दरम्यान आता खूप काही गमावलं या मॅचमध्ये. सध्या 12 मॅनच्या भूमिकेत आपल्यासोबत आहेत रोहित दळवी, जे एक अतिशय चांगले लोक. त्यांच्या देखील ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रिकेट अपडेट्स, लॉग, देवरुंग टीम सोबत नेहमीच त्यांचे तुम्हाला पाहायला मिळतात. तर रोहित दळवी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर तुम्हाला रोहितकडनं एक पंढरपुरी चाय दिली जाईल. इथे ॲड झाला एक चौकार आणि धावफलक 4ने पुढे जात आहे. 17 लॉस ऑफ 5, 17ला 5 बाद. अजूनही मॅच बॅलन्स आहे. टार्गेट तुम्ही चेस किती करताय? अगदी आपण पाहिलं तर 11 आणि 37 बाकी आहेत. आणि इथनं जर एखादा बाटस मैदानावरती फाईट देतो ना, तर खऱ्या अर्थानं जोटिंग देवरुंगच्या क्रिकेटच्या क्वालिटीची टेस्ट आणि ती मैदानावरती भावेश आणि त्याच्या सोबती नरेशला द्यावी लागेल. फटका देखील चाललाय, मग आता एलिव्हेशन कमी, लॉंग ऑनला फिल्डर कॅच झाली आहे, फलंदाज बाद. आता जे आशेचं किरण होतं ना, ते आता संध्याकाळच्या सत्रामध्ये मावळलंय. मॅच मध्ये मजबूत तुम्हाला पाहायला मिळती आहे टीम नानकर. चला टीम मीटिंग अजिबात नको, न्यू बॅटर्स थोडंसं लवकर या प्लीज. हरेश पाटील मात्र या ठिकाणी बादून माघारी परतला. चांगला झेल आपण पहिल्या लॉंग ऑनच्या सीमेरेषेवरती राजने मात्र तो या ठिकाणी संपन्न केला. आणि पासून आता नवीन फलंदाज हिमांशू आलाय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी आपण पाहिलं तर
क्वालिटी क्रिकेट आज गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या वतीने पाहिला आणि तसं जर पाहिलं तर ओमसाई आर्मी लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत दुसऱ्या क्रमांकावरती हा संघ रँक करतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु जसा चेंडू जमिनीवरती आढळला थोडीशी गती मात्र त्या ठिकाणी स्लो झाली आणि पाहू शकाल त्या ठिकाणी एक धाव जोडण्याची संधी मिळाली. चौधरपाडा संघाने तब्बल 5 चषक या सीझनमध्ये जिंकले. पहिल्या क्रमांकावरती तो रँक करतोय. 3 चषक नानकरच्या नावावरती राहिले. तो दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतो आणि मेहर 11 बाबगाव संघ 2 चषकांसह तो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय. ओ कडक शॉट, भाबेचा हा तडाखा बंद फडका आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या फटक्यांची मात्र सुरुवातीला गरज होती, परंतु या ठिकाणी भावेश ते फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 24 धाबा धाफालक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही 30 धाबीची गरज. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये मयूर दळवी चेंडू खाली चाललाय आणि त्याने मात्र झेल ड्रॉप केलाय. इथून सुद्धा मात्र पाहू शकाल धाबांचा पाठलाग होऊ शकतोय, परंतु तुमच्या स्वतःवरती तुमचा स्वतःचा विश्वास असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जिद्द असणं गरजेचे आहे, तुमच्याकडे चिकाटी असणं गरजेचे आहे. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही खेळ जर साकारला तर इथून सुद्धा तुम्ही या धाबांचा पाठलाग करू शकता. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये इथून विजयासाठी आपण विचार केला तर 29 धाब्यांची गरज. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे खेळावं लागेल. 7 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 5 षटकार मात्र या ठिकाणी मारावा लागतील. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी हुक केला. चेंडू चालला फाईन लेग कडे, परंतु या फटक्यासाठी मात्र या ठिकाणी फिल्डर तैनात केलाय. आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्वांचे लाडके ज्यांनी या जाग्यावरून खोदून काढण्याचा प्रयत्न चांगले लेत आपण पाहतो. साहिल जाधवची टप्पा असू त्याने मात्र फेक केलाय आणि हा सामना सेमीफायनल क्रमांक 1 कुठेतरी एकतर्फा आपल्याला पाहायला कारण ज्याप्रमाणे फाईट बॅक देणे गरजेची होती त्याप्रमाणे फाईट बॅकमध्ये दिली नाही आहे देवरुंगकरांनी. आणि त्यामुळे पाहतो की या सामन्यामध्ये संघ भरपूर या ठिकाणी पिछाडीवरती गेलाय. सिंगल डबल काही आता सिद्ध होणार नाही. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे आणि जो आता विजयाचा सुगंध आहे आता मात्र या स्पर्धेतून नांदकर गावापर्यंत सुद्धा पोहोचला असावा, ज्याप्रमाणे या खेळाडूंनी आज खेळ साकारला. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. लोपुटा चेंडू पुन्हा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पाहुण्याचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय किरोलीचे उद्योजक आदरणीय विद्यमान पोलीस पाटील किशोरजी बजागे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय रमेशजी बजागे हे सुद्धा मात्र विराजमान झालेले आहेत. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अजून एक मात्र पाहू शकाल स्विंग अँड मिस डॉट बॉल इथे मात्र सांगता आणि फायनल मध्ये धडक दिलेली आहे गावदेवी.